Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धे आणि धर्मरक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांची जयंती गुरुवार दिनांक 14 मे रोजी बेळगाव शहरातील धर्मवीर श्री संभाजी महाराज चौकात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शिवमुद्रा युवा मंच सांब्रा यांच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमात जय भवानी, जय शिवाजी आणि भारत माता की जय अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव तसेच शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून भगवा ध्वज फडकावत अभिवादन केले. अवकाळी पावसाचा मोठा फटका बेळगाव परिसरातील वीट व्यवसायाला बसला असून कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वीट व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अधूनमधून पावसामुळे यंदाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याची भावना व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. देसूर, नंदीहळ्ळी, राजहंसगड, निट्टूर, प्रभूनगर आणि गणेबैल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वीट व्यवसाय केला जातो. मात्र गेल्या 20 ते 22 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीट भट्ट्यांमध्ये पाणी साचून कच्चा माल व तयार होत असलेल्या विटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे कामकाज विस्कळीत झालं असून कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. आर्थिक संकट उभे राहिल्यानं व्यावसायिक चिंतेत आहेत. खाद्यप्रेमी बेळगावकरांसाठी सुवर्ण संधी. येतोय आपल्या मातीतील अस्सल चवींचा उत्सव. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी, लोकमान्य आणि तरुण भारत आयोजित आंबा आणि रानमेवा महोत्सव 2026. येथे तुम्हाला मिळतील आंब्याच्या विविध जाती, रसाळ रानमेवा, अस्सल स्थानिक खाद्यपदार्थ आणि बरंच काही. सोबतच मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम आणि माहितीपूर्ण प्रदर्शने. तर विसरू नका 15, 16 आणि 17 मे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. स्थळ GSS RPD कॉलेज कॅम्पस, टिळकवाडी, बेळगाव. चला मेजवानीचा आनंद लुटूया. तुमचे सहर्ष स्वागत आहे. बेळगाव शहरात 17 तारखेला आयोजित स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी कित्तूर आणि चन्नम्मा चौक परिसरात उभारण्यात आलेल्या विनापरवानगी बॅनर्स आणि फलकांवर महापालिकेने कारवाई केली. फुटपाथवर उभारण्यात आलेले हे फलक पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरत असल्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत सर्व बॅनर्स हटवले. स्वच्छता अभियानाच्या जनजागृतीसाठी विविध ठिकाणी फलक उभारण्यात आले होते. मात्र काही फलक नियमांचे उल्लंघन करून फुटपाथवर लावण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पादचाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने महापालिकेने सर्व विनापरवानगी फलक हटवून नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे. बेळगावातील शहापूर नवी गल्ली येथील शिवा नारायण लोहार या युवकाला फटाका दुर्घटनेनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा दिलासा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाके वाजवताना झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली असून गेल्या महिनाभरापासून त्याच्यावर बेळगाव शहरातील KLE रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात त्यांच्या विशेष अधिकाऱ्यांमार्फत तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नांमुळे सीमा भागातील अशा प्रकरणांमध्ये मदतीची सुरुवात झाली. या प्रकरणातही उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून रुग्णाला मदत मिळवून दिली आहे. 13 मे रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन आवश्यक शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली. या प्रकरणात शहापूर विभागाचे अनिल आमरोळे आणि पवन धामणेकर यांनीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. बेळगाव शहरातील नेहरू नगर परिसरातील डी-मार्ट रोडवरून सुरू असलेल्या अवजड ट्रक व टिप्पर वाहतुकीविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
खाणींमधून खडी, दगड, वाळू, माती तसेच बांधकाम अवशेषांची मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक सुरू असल्याने हा अरुंद रस्ता धोकादायक बनल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सततच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याचे नुकसान, ड्रेनेज व भूमिगत पाईपलाईनची हानी होऊन पाणी गळती व वाहतूक कोंडी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक तात्काळ बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. बेळगाव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने अमूल्य बूंद फाउंडेशनने बंबर्गे येथील सरकारी महात्मा गांधी विद्यालयासाठी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज शौचालय व स्वच्छतागृह उभारले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे. ग्रामीण शाळांमध्ये आजही स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असताना फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गरजेला प्राधान्य दिले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन अमूल्य बूंद फाउंडेशनच्या आरती भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरती भंडारे यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्यास त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो. समाजातील विविध घटकांनी शिक्षण व स्वच्छतेसाठी पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. फाउंडेशनच्या माध्यमातून अशा उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या बंबर्गेसह उचगाव, बिजगर्णी, लोंढा येथील सरकारी शाळेमध्ये आरती भंडारे यांनी आपल्या स्वखर्चातून स्वच्छतागृह बांधण्याचे कार्य हाती घेतले असून काही ठिकाणी काम पूर्णत्वास आले आहे. याचे नागरिकातून कौतुक होत असून इतरांनी या कार्यास हातभार लावावा असे आवाहन आरती भंडारे यांनी केले आहे. बेळगाव शहरातल्या हेमूकलानी चौक येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री दत्त महाराज व साईबाबा मंदिरात गुरुवार दिनांक 14 रोजी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. शनिवार दिनांक 9 रोजी शहरातून भव्य मिरवणुकीद्वारे मूर्ती मंदिरात आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर सलग 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सकाळपासून विधिवत पूजा, अभिषेक, होम हवन आणि धार्मिक विधी पार पडले. मंत्रोच्चारांच्या वातावरणात श्री दत्त महाराज व साईबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसंगी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. बेळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने विशेष मोहीम राबवत माळ मारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयिताला धारदार लांब कोयत्यासह ताब्यात घेतले. मारुती नगर येथील 3रा क्रॉस परिसरामध्ये संशयास्पद हालचाली करताना आढळलेल्या लालूखान बाबूखान पठाण वय 50 याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीरित्या धारदार कोयता आढळून आला. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोयता जप्त करून पुढील तपास सुरू आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. बेळगावातील टिळकवाडी परिसरात नाथपाई उद्यान परिसर येथे मनोज आसळेकर यांच्या विचित्र वर्तनामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर टिळकवाडी पोलिसांनी बिम्स रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवून संबंधित व्यक्तीस उपचारासाठी दाखल करून घेण्याची विनंती केली आहे. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीकडून परिसरात दगडफेक करून दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने ओरडणे, आरडाओरडा करणे आणि काही घरांमध्ये विनापरवानगी प्रवेश करून नागरिकांना त्रास देण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती मानसिक आरोग्य समस्यांनी त्रस्त असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार व समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. परिसरातील शांतता व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. बेळगाव शहरात L&T कंपनीकडून विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते खुदाईच्या कामांमुळे शहरवासियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. केळकर बाग परिसरात पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्त्यावर चर खोदून पाईप टाकण्यात आले, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर चर व्यवस्थितपणे बुजवण्यात आले नाही. अवकाळी पावसामुळे परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे आणि चिखल झाल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे अद्याप दखल घेण्यात आलेली नसल्याने महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे. अथणी पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अक्का पथकातर्फे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नंदगाव येथील अवजीकर इंग्लिश मीडियम शाळा, कटगेरी गाव तसेच अथणी बस स्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात महिला व विद्यार्थिनींची सुरक्षा, सायबर गुन्हे, बालविवाह प्रतिबंध, महिला हेल्पलाईन आणि कायदेविषयक माहितीबाबत जनजागृती करण्यात आली. अक्का पथकाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. कोणताही त्रास अथवा संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कारवार येथील रवींद्रनाथ टागोर बीच येथे समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये अडकून बुडण्याच्या स्थितीत असलेल्या 2 पर्यटक मुलांचे स्थानिक युवकांनी धाडसाने प्राण वाचवल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी घडलेल्या या घटनेत गौतम बानावळी, साईनाथ, विघ्नेश, अमन आणि अजय हे युवक समुद्रकिनारी क्रिकेट खेळत असताना मुलांच्या आरडाओरडीनंतर तातडीने समुद्रात उतरले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अथक प्रयत्न करून दोन्ही मुलांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. या धाडसी बचाव कार्यानंतर पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून स्थानिक युवकांच्या तत्परता आणि समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. खानापूर टोल प्लाझाजवळ गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता झालेल्या रस्ते अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. कंटेनर वाहनाने दुसऱ्या एका वाहनाची धडक होऊन हा अपघात घडला असून काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातानंतर टोल प्लाझा परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील तपास सुरू आहे. बेळगावातील कॅम्प पोलिसांनी धोबीघाट परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 4 जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये आरोपींकडून रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अप्पू लमाणी वय 19, एलेक्स फ्रान्सिस वय 38, सुदीप लमाणे वय 21 आणि महेश पाटील वय 48 अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मे रोजी धोबीघाट कॅम्पजवळ काही जण पत्त्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती कॅम्प पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी ए यांनी पथकासह छापा टाकून आरोपींना रंगेहात पकडले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 42/2026 अंतर्गत कलम 87 KP कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. महांतेश नगर परिसरात आजारपणामुळे निधन झालेल्या एका निराधार वृद्ध महिलेवर सामाजिक कार्यकर्ते सौरभ सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार करून माणुसकीचा आदर्श घालून दिला. महांतेश नगर येथे एका वृद्ध महिलेचे आजारपणामुळे निधन झाल्याची माहिती आज सकाळी मिळाली. संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणतेही नातेवाईक पुढे नसल्याचे समजतात टीम सौरभ सावंत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन सौरभ सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवतेच्या भावनेतून पुढाकार घेत हिंदू परंपरेनुसार विधीपूर्वक आणि सन्मानाने त्या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले. यावेळी साईराम जागीरदार, उदय मुरकुंबी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी सौरभ सावंत आणि त्यांच्या टीमने सांगितले. निराधार वृद्ध महिलेवर सन्मानाने अंत्यसंस्कार करून टीम सौरभ सावंत यांनी दाखवलेल्या सामाजिक संवेदनशीलतेचे परिसरातून कौतुक होत आहे. जोल्ले दाम्पत्यामुळे निपाणी मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा राहिला आहे असे मत हलसिद्धनाथ कारखान्याचे चेअरमन MP पाटील यांनी व्यक्त केले. आमदार शशिकला जोल्ले आणि माजी खासदार तसेच BDCC बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून 35 लाख रुपयांच्या रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आतापर्यंत सुमारे 50 ते 60 पानंद रस्ते मंजूर झाल्याने मतदारसंघात विकास कामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र कोकाटे यांनी हे मनोगत व्यक्त करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रसंगी या कार्यक्रमास हाल शुगर संचालक अविनाश पाटील, प्रकाश शिंदे, सिद्धू नराटे, पंकज देसाई व इतर तसेच असंख्य भाजपा कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता. विजयपूर शहरातील गजबजलेल्या सराफ बाजार परिसरातील शिरूर कॉम्प्लेक्समधील एका दागिन्यांच्या कार्यशाळेत गुरुवारी सकाळी मोठा गॅस सिलेंडर स्फोट झाला. या दुर्घटनेत 2 सुवर्णकार गंभीर जखमी झाले असून शहरातील इमारत सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार सोन्याच्या कामादरम्यान गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्फोट इतका भीषण होता की दुकानाचे शटर उडून गेले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींची ओळख बिजू वय 31 आणि हकीम वय 42 अशी झाली असून ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. त्यांना गंभीर भाजल्यामुळे तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बेसमेंटचा व्यावसायिक वापर होत असल्याचं निदर्शनास आलं असून इमारत नियमभंगाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. शिवम असोसिएट संस्थेचे मालक शिवानंद निलण्णावर यांच्या कार्यालयावर गुरुवारी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाने संयुक्त धाड टाकून आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली. शहरातील शिवबसवनगर येथील 2 कार्यालयांमध्येही कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रमण नाईक यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने कार्यालयातील आर्थिक व्यवहार, गुंतवणूक नोंदी तसेच नागरिकांकडून जमा करण्यात आलेल्या निधीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. शिवम असोसिएट संस्थेकडून माजी सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्याचा आरोप आहे. राज्यातील विविध भागातील हजारो नागरिकांनी संस्थेत गुंतवणूक केल्याची शक्यता असून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची चौकशी सुरू असल्याचे समजते. पुढील तपास सुरू आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.